अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। प्रिय श्रोते हो, शुक्रवारी अरबी भाषेत झालेल्या प्रवचनाचे प्रिय मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेत आहे। तौहीद म्हणजे अल्लाहला फक्त एक मानणे, अर्थात एकेश्वरवाद। कलिमे तौहीद म्हणजे एकेश्वरवादाला दर्शविणारा पवित्र वाक्य म्हणजे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या पवित्र वाक्याला त्याच्या शब्द व अर्थासह सर्व गरजा पूर्ण करत अल्लाहची अशी परिपूर्ण उपासना करणे ज्यावर माणूस आयुष्यभर ठाम राहतो। त्याची सर्व प्रकारची उपासना आणि कर्मे इतकेच नव्हे तर जन्म व मृत्यूचा उद्देश तौहीदच असावा। म्हणूनच प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत गरजेचे आहे की त्याने श्रद्धा, उपासना, कर्म आणि पवित्र शरीयतची नियमवाली या सर्व संबंधी एकेश्वरवादाला लक्षात घेऊन अंतःकरणात दृढ विश्वास ठेवावा की उपासना फक्त अल्लाहची आहे। हाच एकेश्वरवाद प्रथम आणि अंतिम धर्म आहे। हाच सत्य धर्माचा अंतर्गत व बाह्य भाग आहे। हा संपूर्ण धर्माचा पाया आहे। हा सर्व तर्क आणि पुराव्यांचा अक्ष आहे। हाच श्रद्धावंतांचा पाया आहे। यामुळेच जीवन व जीवनातल्या प्रत्येक सामग्रीचे रक्षण आहे। यामुळेच श्रद्धावंत व अश्रद्धावंत यामध्ये महत्त्वपूर्ण फरक आहे। आणि याच तौहीद म्हणजे एकेश्वरवादामुळे माणूस सज्जन, सुसंस्कृत व यशस्वी होतो, नाहीतर तो कुकर्मी होतो। तौहीदच्या मुद्द्याचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन अल्लाहने पवित्र कुराणमध्ये याकडे लक्ष दिले आहे आणि त्याला सर्व पैगंबर प्रेषितांचे पहिले ध्येय आणि प्राथमिक जबाबदारी म्हणून घोषित केले आहे। अल्लाह म्हणतो, आणि आम्ही प्रत्येक जनसमूहामध्ये या संदेशासह एका पैगंबराला उभे केले, केवळ अल्लाहची उपासना करा आणि शैतानापासून दूर राहा। त्याचप्रमाणे अल्लाह म्हणतो, आणि तुम्ही आमच्या त्या पैगंबरांनाही विचारून घ्या ज्यांना आम्ही तुमच्यापूर्वी पाठवले होते की कृपावंत अल्लाहशिवाय इतर उपास्यांची उपासना करण्यासाठी आम्ही त्यांची नियुक्ती केली होती की काय। आम्ही सखोल विचार केल्यास असे दिसून येते की संपूर्ण कुराण तौहीद म्हणजे एकेश्वरवाद शिकवतो आणि त्याचे प्राथमिक लक्ष तौहीदच्या मुद्द्यावर आहे। आणि या संदर्भात कुराण मार्गदर्शन करतो आणि त्याच आधारावर सत्कर्मी व कुकर्मी यांचे अंतर दर्शवितो। आणि जो कोणी इतरांना अल्लाहच्या बरोबरीचे स्थान देतो अशा लोकांच्या बाबतीत पवित्र कुराण स्पष्टपणे सांगतो, आणि जो कोणी इतरांना अल्लाहच्या बरोबरीचे स्थान देतो त्याचे उदाहरण असे आहे की तो आकाशातून खाली कोसळला आणि पक्षी त्यास उचलून नेतात किंवा वारा त्याला दूरच्या ठिकाणी नेऊन फेकतो। इस्लामच्या 5 प्रमुख सिद्धांतांचा सार म्हणजे तौहीद होय। म्हणूनच शहादतैन म्हणजे 2 प्रकारची साक्ष देणे, यामध्ये एकेश्वरवादाची साक्ष व त्याचबरोबर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आज्ञाधारकतेची घोषणा आहे। नमाजाची सुरुवात तकबीरने होते आणि तकबीर अल्लाहची महानता आणि एकत्व व्यक्त करते। त्यानंतर प्रार्थनेतील सूरा अल-फातिहामध्ये जगाच्या पालनकर्त्याची महानता, एकता आणि केवळ तोच उपासनेस पात्र असल्याचे विधान आहे। त्याचप्रमाणे झकात म्हणजे दानधर्म एक उदाहरण आहे, ज्यामध्ये केवळ एकच अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी संपत्ती दिली जाते। त्यात पण तौहीदची शिकवण ही आहे। उपवासाच्या बाबतीत हीच गोष्ट लागू होते, कारण उपवास करणारा अल्लाह सर्व शक्तिमानाला प्रसन्न करण्यासाठी खाणे, पिणे आणि इतर वाईट कृत्य सोडून देतो। यात सुद्धा एकेश्वरवादाची शिकवण आहे। त्याचप्रमाणे हज यात्रेचे उदाहरण घ्या, ज्यामध्ये
तलबिया म्हणजे अल्लाहचे नामस्मरण व हजच्या इतर अरकान म्हणजे अनिवार्य सत्कर्मातून तौहीदची शिकवण सिद्ध होते। या संदर्भात अल्लामा अबू इसहाक शातबी रहमतुल्लाही अलैह म्हणतात की शहादतैन म्हणजे दोन पवित्र साक्षांच्या उच्चारापासून ते नमाज, उपवास, हज आणि झकात इत्यादी उपासनेचा उद्देश अल्लाहची प्रसन्नता व त्याला केवळ एक जाणून आज्ञा पालनात हृदयाला बाह्य अवयवांशी जुळवून घेणे। तौहीद म्हणजे एकेश्वरवाद ही अल्लाहकडून मानवांना मिळालेली फार मोठी देणगी आहे। यामार्फतच मनुष्य अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होतो आणि खरा श्रद्धावंत बनतो, ज्याद्वारे अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडतो आणि सत्य मार्गावर चालतो आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धेतून मुक्त होऊन फक्त एक ईश्वराची उपासना करतो। प्रिय मित्रांनो, जेव्हा लोक अल्लाहच्या मार्गापासून भरकटतात तेव्हा ते सर्व प्रकारच्या अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकून जातात। पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, आणि त्या लोकांपैकी अजिबात होऊ नका जे अल्लाहच्या ईश्वरतत्वात इतरांना सहभागी ठरवितात, तसेच त्या लोकांपैकी होऊ नका ज्यांनी आपल्या धर्मात अनेक मार्ग काढून ते विविध पंथामध्ये विभागले गेले। प्रत्येक गट आपल्याकडे जे आहे त्यांच्या बाबतीत अविचारपूर्वक खोटे अभिमान बाळगतो। त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान अल्लाह म्हणतो, आणि ज्याने इतरांना अल्लाहचे समकक्ष ठरविले तो सन्मार्गापासून फारच दूर भरकटत गेला। अंतकरणातील द्वेष, मत्सर आणि सर्व प्रकारची कुकर्म व अस्वस्थता समाप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अल्लाहवर खरी श्रद्धा राखून जीवन व्यतीत करणे की सर्व अधिकारांचा मालक तोच आहे, तो आत्मनिर्भर आणि सर्वश्रेष्ठ आहे, सर्व काही त्याच्याच नियंत्रणाखाली आहेत, त्याच्याच समक्ष सर्व कर्मांची पेशी होणार आहे। सर्व शक्तिमान अल्लाह म्हणतो, निश्चितच जो कोणी स्वतःला संपूर्णपणे अल्लाहच्या स्वाधीन करेल आणि सत्कर्मे करीत राहील अशा व्यक्तींसाठी त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याचे बक्षीस तयार आहे। असे लोक कोणत्याही प्रकारच्या भयाने ग्रस्त होणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या दुःखाशी त्यांचा कधी सामना होणार नाही। आज आम्हा सर्वांना ईश्वर अल्लाहवर अशी खरी श्रद्धा जी एकेश्वरवादावर आधारित ठेवण्याची गरज आहे आणि आपल्या हृदयाला विविध प्रकारच्या अंधश्रद्धेपासून पवित्र करण्याची गरज आहे। अल्लाह आम्हा सर्व मानवांना एकेश्वरवादावर श्रद्धा ठेवण्याची सुबुद्धी देवो, तसेच अंधश्रद्धेपासून आमचे रक्षण करावे।